मला वाटतं तुमचे दौरे सध्या अधिक प्रमाणात आहेत, पण आज मुख्य उद्देश आहे तो लांज्यातल्या शाखेचं किंवा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. भविष्यातली घोडदौड ही कशी असणार आहे या सगळ्या पडझडीनंतर? बघा, लांजा राजापूरच्या गद्दार आमदारांनी अनेक वर्षापासून असलेली जी कार्यालय आहेत ती स्वतः बळकावली आणि आम्ही ठरवलं की अशा अपयशी माणसाचे कार्यालय आपण घ्यायचं नाही. आणि त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आणि पहिलं राजापूरचं संपर्क कार्यालय जे अधिकृत शिवसेना पक्षाचं आहे हे साधारण 2 महिन्यापूर्वी सुरू केलं. आज लांजा येथे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिकृत कार्यालय आज आम्ही लोकार्पण करत आहोत. आणि शिवसेनेची ताकद, उद्धवजींवर असलेला विश्वास, बाळासाहेबांवर असलेलं प्रेम याच्यातून पुनश्च एकदा कोकणवासी मोठ्या ताकदीने उभे राहत आहेत आणि त्यामुळेच हे संपर्क कार्यालय सुरू करणं हे क्रमप्राप्त आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद चांगला मिळतोय त्याच्यातून. भाई, एक मुख्य गोष्ट आहे म्हणजे परत इथूनच सुरुवात होते की जो कोकणचा बालेकिल्ला राहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी, या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी कोणत्या प्रकारची पावलं उचलली जाणार आहेत आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे असतील की उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची चर्चा होती, कार्य संवाद साधण्याचं होतं. तर हे चॅलेंजेस भविष्यातले कसे फेस केले जातील? रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना ताकदीने उभी राहते. आमचे संपर्कप्रमुख आहेत बेटकर साहेब, आमचे जिल्हा संघटक आहेत संतोष थेराडे, जिल्हा प्रमुख आहेत दत्ता कदम, जिल्हा समन्वयक आहेत रवी डोळस. यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना खूप ताकदीने आणि झपाट्याने उभी राहते. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा थोडी मेहनत करायला अजून खूप करावी लागेल, थोडा वेळ लागेल, पण मेहनत करून पुनश्च एकदा कोकण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे हे सिद्ध करून आम्ही दाखवू हा निर्धार अशा आजच्या दिवशी करणार आहोत. बरं, एक मुख्य मुद्दा राहतो म्हणजे पहिलगाम जो हल्ला झाला त्याच्यावर एक टीका होते उद्धव ठाकरेंवरती. उद्धव ठाकरे परदेशात जाऊन बसलेले आहेत, अजूनही त्यांच्याकडून कुठे याबद्दलची ब्र देखील काढलं जात नाही, त्याच्यावर बोललं जात नाही. म्हणजे विरोधकांनी टीका केली, तर कोणाचं नाव घेण्यापेक्षा पण ही टीका तुम्हालाही माहिती असेल कशा पद्धतीने होते, याला उत्तर काय असणार? नाही, विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि ह्या मिंदे सरकारचे चमचेगिरी करणारे काही जण ते बोलतात. पण माझा या देशाच्या पंतप्रधानांनाच प्रश्न आहे की तुम्ही स्वतः पहलगाममध्ये जाऊन, काश्मीरमध्ये जाऊन, जम्मूमध्ये जाऊन स्वतः बसून तिथल्या संरक्षण व्यवस्थेचा आढावा का घेतला नाही? तिथे जे बळी पडलेले आहेत त्या बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांची तुम्ही स्वतः भेट का नाही घेतलेली आहे? पंतप्रधानांनी का नाही घेतलेली आहे भेट? आज उद्धवजींच्या प्रदेशवारीबद्दल प्रश्न निर्माण करणाऱ्यांना आमचा प्रश्न आहे की तुमच्या पंतप्रधानांना सुद्धा अख्खा देश अख्खा जग फिरायला वेळ आहे, बिहारमध्ये जाऊन विविध कामाचं लोकार्पण करायला वेळ आहे, पण पहलगाममध्ये जायचं, श्रीनगरमध्ये जायचं आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यायचा यासाठी त्यांना वेळ मिळू शकला नाही, हे दुर्भाग्य आहे. काल जे गौरवशाली महाराष्ट्र जो राष्ट्रवादीने कार्यक्रम घेतला त्यावेळी विशेषतः एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले, त्याच्यावर देखील अजित पवारांनी टोला लगावला होता की प्रतिनिधी का पाठवला स्वतः? एकनाथ शिंदे आता खूप नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे वेळ मिळेल त्यावेळेला ते त्यांच्या झरी गावात जातात आणि वेळ मिळेल त्यावेळेला कामाख्या देवीला जातात आणि जे काय जडीबुडी वगैरे काय करायचे करतात असं मी नाही म्हणत, इतर जण म्हणतात. परंतु नक्कीच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली दुरी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे आणि त्या काही महिन्यामध्ये त्याचा स्फोट होईल असं आमच्या कानावर आलेलं आहे. याच कार्यक्रमात अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री पदाची इच्छा देखील बोलून दाखवली किंवा खंत देखील व्यक्त केली. तर सुनील तटकरे यांनी असं म्हटलं की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं स्वप्न आहे. अजित पवारांचं ज्या ठिकाणी आता पाय आहे, ज्या घरात पाय आहे, तिथून अजित पवार आयुष्यात कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. त्यांना जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्येच यावं लागेल, तर त्यांना संधी आहे. म्हणजे ऑफर म्हणायची या परत म्हणून ऑफर असे नाही म्हणत, पण नेमकी मुख्यमंत्री पदाची सुखी स्वप्न बघण्यापेक्षा कुठे संधी मिळेल त्या ठिकाणी आले तर कुठेतरी मार्ग मिळू शकतो. बरं भाई, एक मुद्दा तुम्ही यानंतर काय तर दोन्ही ठाकरे बंधू सध्या परदेशात आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा
आणि आता सेम टाइम योगायोग म्हणा किंवा कसंही म्हणा पण दोघंही परदेशामध्ये आहेत. काय म्हणजे तुम्ही प्रमुख नेत्यांपैकी एक आहात, काय वाटतं एकत्र येण्यामध्ये? नाही, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे हे परदेशात गेले हे योगायोग आहे. परंतु म्हणजे 2 दिवसापूर्वी राजसाहेब आले मुंबईमध्ये, परंतु आज महाराष्ट्रातल्या सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेचं असं मनापासून इच्छा आहे ही सध्याची खुनशी राजवट आणि महाराष्ट्र लुबाडू पाहणाऱ्यांची राजवट जर उलथून टाकायची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, ती नाकारता येत नाही. भाई, कालच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस असे म्हणत होते की सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री असल्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. काय नाही, खरं आहे ते. नशीब देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या स्पष्ट स्वभावाबद्दल त्यांचं अभिनंदन. शक्तीपीठ मार्गाला जो विरोध होतोय त्या संदर्भात एकूणच काय भूमिका असेल शिवसेनेची? बघा, या सध्या या देशातले अनेक महामार्ग जे आहेत ते केवळ आणि केवळ ठेकेदारांचं आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजप पक्षाचा निधी वाढवण्याचा एकमेव धंदा आहे. तो ठेकेदारांना वारेमाप अफाट निधी उपलब्ध करून द्यायचा आणि त्याची टक्केवारी घेऊन पक्षनिधी वाढवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे. आता शक्तीपीठ महामार्ग ज्या मार्गाने जाणार आहे तो संपूर्ण महामार्ग सुपीक शेतकऱ्यांचा आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे. आज कोकणचा जर विचार करायचा झाला तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आजही जवळजवळ आता 15 वर्ष झाली पूर्ण होऊ शकलेला नाही आहे. कोस्टल महामार्ग जो आहे तो माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. तो रस्ता सुद्धा अजून सुरू झालेला नाही. आता रत्नागिरी ते नागपूर हा रस्ता हा सुद्धा अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. केवळ आणि केवळ रस्त्याच्या नावावर सुपीक जमीन हडप करायची आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आणि कंत्राटदारांना मात्र गलेलट्ट करायचं हा जो धंदा आहे त्याला विरोध आता संपूर्ण शेतकरी आणि बागायतदार यांच्या माध्यमातून होऊ लागलेला आहे. भाई, 17 मेला संजय राऊत एक पुस्तक प्रकाशन केलं नरकातला स्वर्ग म्हणून, त्याच्यामध्ये सरकारवर टीका केल्याचं पाहिलं. काय करत आपण? संजय राऊत साहेबांचं पुस्तक आहे ते, त्यामुळे त्यांचे चौफेर षटकार म्हणजे चाबूक हा अनेकांवर उगावला जाईल असे मला माहिती आहे. भाई, नारायण राणे यांनी जो शक्तीपीठ महामार्ग होता त्याला सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांचं संसार उद्ध्वस्त करून महामार्ग नको असं म्हणाले. एक प्रकारे खरंच बोललेले आहेत ते. सध्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला आणि ज्या ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या गावातली जमीन पुन्हा एकदा सध्याच्या राज्यकर्त्यांनी विकत घेतलेली आहे, म्हणून त्याची आरेल बदल करून स्वतःच्या भल्यासाठी तो महामार्ग नेला जातोय. आणि म्हणून नारायण राणे यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्यांनी कडाडून विरोध करावा या महामार्गासाठी. असा आडमार्गाने बोलणं हे योग्य होणार नाही. भाई, काही दिवसापूर्वी चुन के मारेंगे असं एक वक्तव्य पंतप्रधानांनी केलं होतं. त्यावर आता संजय राऊत असं म्हणतात की हे भाजपी विरोधकांना चुन के मारणं पण त्यांना कधी शक्य नाही. 12 दिवस झाले तरी अजून हे बदला घेऊ शकत नाही असं त्यांनी सकाळी वक्तव्य. काय खरं म्हणजे आता पहलगामचा जो हल्ला झाला, आता असं म्हटलं जातं आणि सिद्ध झालेलं आहे की पहलगाममध्ये आलेले पाकिस्तानी अतिरेकी अचानक आलेले नाही आहेत. तर ज्या पद्धतीने मीडियाने त्यांची मुलाखत घेतलेल्या पर्यटकांची, तर काही पर्यटकांनी 8 ते 10 दिवसापूर्वी ते अतिरेकी आम्ही त्या भागामध्ये पाहिले असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे 8 ते 10 दिवसापूर्वी जे अतिरेकी ज्या भागामध्ये आले त्यांची दखल गुप्तचर यंत्रणेला लागली की ना लागली हा सुद्धा प्रश्न आहे. पहलगाम सारख्या एका दुर्गम त्या म्हणजे टुरिस्ट पॉईंटवर जाताना अनेक अडथळे आहेत आणि चेकपोस्ट सुद्धा तिथे 2-2 चेकपोस्ट आहेत. मग तो भाग ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं असा भाग सुरू होऊन 4 दिवस झाले तरीसुद्धा गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यांना त्याची जाण झाली की नाही झाली हा सुद्धा तेवढाच प्रश्न आहे.
आणि मग संरक्षण खाते असेल, गृह खाते असेल, यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यामुळे पहलगामचा जो झालेला हल्ला हे सध्याच्या मोदी सरकारचं अपयश आहे. भाई पाकिस्तान ज्या पद्धतीने भारतावरती गुरापे करत आहे, काय वाटतं, भारत पाकिस्तान युद्ध होण्याची दाट शक्यता वाटते आपल्याला? सध्या फक्त युद्ध सदृश स्थिती निर्माण करायची आणि आम्ही खूप काय करायला जाणार आहोत, खूप मोठं काय होणार आहे, खूप मोठं काय होणार आहे अशी वातावरण निर्मिती करून मोदी साहेबांचे फोटो सातत्याने मीडियावर आणायचे. हा एक प्रकारे पक्षाची प्रसिद्धी चालली का, ठरवून केली जाते का, हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात येतोय. सामाजिक न्याय विभागाचा निधी जो वळवण्यात आला त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आणि थेट त्यांनी अप्रत्यक्षरित्या टीका देखील केली अर्थ खात्यावर. ऐकलं आहे ते मी. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचं जी योजना निवडणुकीच्या तोंडावर राखून निवडणूक जिंकण्याचा एक जो त्यांचा मानस होता, त्यांच्याच नशिबाने ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. पण आर्थिक तिजोरीचा जो खडखडाट निर्माण झालेला आहे त्यातूनच आता अनेक लोकोपयोगी योजना जवळजवळ बंद झालेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या योजना बंद झालेल्या आहेत. स्तनदा मातांना पुरेसा सकस आहार दिला जात नाही. मागासवर्गीय निधीला काटछाट लावला गेलेला आहे. त्यामुळे सगळ्या योजना बंद करून लाडकी बहीण योजना राबवणं हे आता सुद्धा सरकारला कठीण जात असल्यामुळे 2100 रुपये तर सोडाच, 1500 रुपये सुद्धा आता दरमहा देणं शक्य होणार नाही आहे. आणि त्यामुळे आता अशा अनेक मंत्र्यांची बोंबाबोंब चालू होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.